Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to see the next point of the topic magnetic material. That point is written on the board, that is magnetization and magnetic intensity. First we have to study what is meant by magnetization. Then we will go further to see the relation between both of them, that is magnetization and magnetic intensity, which is having a small derivation that which will give you an equation. ओके इथं तुम्हाला एक छोटंसं डेरिव्हेशन करायचं आहे, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे मॅग्नेटिक फील्ड हा इंटेन्सिटीला कसा इक्वल डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. आणि त्याच बरोबर पहिल्यांदा आपल्याला मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन्ड बाय मॅग्नेटायझेशन अँड व्हॉट इज मीन्ड बाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी विच इज डिनोटेड ॲज एच वेक्टर, हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे. यू हॅव टू अंडरस्टँड इट परफेक्टली. तुम्हाला ते कळलं पाहिजे नक्की काय आहे. बरोबर. मग त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतील, म्हणजे तुम्हाला डेरिव्हेशन मध्ये कुठे अडचण येणार नाही. त्याच्या अगोदर पहिल्यांदा पॉईंट आपला काय आहे म्हणजे मॅग्नेटायझेशन. तर व्हॉट इज मीन्ड बाय मॅग्नेटायझेशन. आता इन द लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड दॅट मॅग्नेटायझेशन. एक एक्झाम्पल मी तुम्हाला तिथं दिलं होतं, दॅट कन्सिडर ए मटेरियल. दिस मटेरियल विल बिहेव लाईक अ magnet which will show magnetic property. ओके. मग आता एक मटेरियल, नॉर्मल मटेरियल मी घेतल्यानंतर की त्याला मी एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिली. ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक प्रॉपर्टी क्रिएट होईल. मग तो मटेरियल मॅग्नेट सारखा बिहेव करेल. इट विल बिहेव लाईक अ मॅग्नेट. म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दिलं होतं, त्या पद्धतीने आपण हे मॅग्नेटायझेशन बघतोय. मग आता अकॉर्डिंग टू द डेफिनेशन किंवा अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट, व्हॉट इज मॅग्नेटायझेशन. Magnetization is nothing but it is the net magnetic dipole moment. Net magnetic dipole moment. Dipole moment per unit volume. Dipole moment per unit volume. म्हणजेच mz is equal to m upon v. mz is equal to m upon v. नोटेशन वेगळं ठेवूया आपण. ओके. कॅपिटल आपण घेतलं होतं, कॅपिटल ठेवूया नेट म्हणून. मॅग्नेटायझेशन mz is equal to नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. म्हणजे एखाद्या मटेरियलमध्ये सपोज हा मटेरियल असेल, तर त्याच्यामध्ये एक 1 cm क्यूबचा एक व्हॉल्यूम जर कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये जेवढे डायपोल मोमेंट आहेत त्याचा नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपण बघतोय. मग त्याच्यामध्ये जे बघणार आहोत आपण डायपोल मोमेंट, त्याला आपण काय म्हणतोय मॅग्नेटायझेशन. ठीक आहे. म्हणजे 1 cm क्यूब असेल, 1 मीटर क्यूब असेल, 1 मिलीमीटर क्यूब असेल, म्हणजे जो व्हॉल्यूम तुम्ही कन्सिडर करता त्या व्हॉल्यूम मधले डायपोल मोमेंट्स हे एका पर्टिक्युलर डायरेक्शनला पाहिजे, अलाइन पाहिजे, की जेणेकरून त्याची मॅग्नेटायझेशन तुम्हाला सांगता येईल. बरोबर. आता एक म्हणजे तुम्हाला मी असं सांगतो, आता पर युनिट व्हॉल्यूम आपण म्हणतोय. आता एक तर ते मटेरियल कन्सिडर केल्यानंतर डायपोल मोमेंट्स आर इन द अपोजिट डायरेक्शन किंवा रॅन्डम डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला ते डायपोल मोमेंट बघायला मिळतात, ते ऑल आर मुव्हिंग इन द रॅन्डम डायरेक्शन. दिस ऑल डायपोल मोमेंट्स आर मुव्हिंग इन अ रॅन्डम डायरेक्शन. म्हणजे इथं एक्सटर्नल फील्ड आपण जी अप्लाय केली होती ती किती आहे, तर इथं 0 आहे. म्हणजे देयर इज नो एक्सटर्नल फील्ड फॉर दिस मटेरियल. त्या मटेरियलला कोणतीच फील्ड आपण दिलेली नाही. ते दिलेली नसल्यामुळे तुम्हाला डायपोल मोमेंट कसे मिळतात, दे ऑल आर मुव्हिंग इन अ रॅन्डम डायरेक्शन. बरोबर. पण जसं मी त्याला फील्ड अप्लाय केली, एक्सटर्नल फील्ड मी त्याला जर दिली, तर काय होणार, हे सगळे डायपोल मोमेंट्स काय होणार, दे विल गेट अलाइन इन अ डायरेक्शन, इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. मग त्याचा मी एक व्हॉल्यूम कन्सिडर केला, तर त्यातला एक व्हॉल्यूम जर कन्सिडर केला, तर त्याचा मॅग्नेटायझेशन मला बघायला मिळेल. म्हणजे इथं मी जर असं जर बघितलं, तर हे डायपोल मोमेंट्स आर इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. मग त्यातला मी एक cm क्यूब बघितला, त्यातले डायपोल मोमेंट्स हा काय दाखवणार आहे तुम्हाला, मॅग्नेटायझेशन. त्या 1 cm क्यूब मध्ये म्हणजे त्या पर युनिट व्हॉल्यूम मध्ये जेवढे डायपोल मोमेंट्स आहेत ते सगळे एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, आणि तिथं तुम्हाला काय दिसणार आहे, तर मॅग्नेटायझेशन. म्हणजेच काय सांगतोय, द नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज अ मॅग्नेटायझेशन. काय आलं बरे.
समजलं? म्हणजे मला सांगायचं आहे काय इथं तुम्हाला की एखाद्या व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ऍटम्स जवळजवळ किती मिळतात, तर देर आर अबाउट 10⁻11 ऍटम्स त्या एका व्हॉल्यूम मध्ये. ओके, 10⁻11 ऍटम्स एका मिलीमीटर मध्ये. एका मिलीमीटरच्या साईज मध्ये तुम्हाला किती ऍटम्स बघायला मिळतात, तर देर आर अबाउट 10⁻11. मग त्या व्हॉल्यूम मध्ये जेवढे डायपोल मोमेंट आहे ना त्याच्यामध्ये आपण काय सांगतोय, मॅग्नेटायझेशन. समजलं तोपर्यंत? मग आता याचं युनिट काय आहे, तर डायपोल मोमेंटचं युनिट किती आहे म्हणजे आपल्याला अँपियर मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम किती येणार, मीटर क्यूब. म्हणजे इथे 3 गेले इथे 2 गेले म्हणजे किती येणार, अँपियर पर मीटर. मॅग्नेटायझेशनचं युनिट एसआय युनिट, अँपियर पर मीटर. समजलं? एक एक्झाम्पल देतो परत एकदा. हा नॉर्मल मटेरियल आहे, त्याच्यामध्ये कोणतीच मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाहीये. हा दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार नाही किंवा रिपल्शनही करणार नाही. एक साधा नॉर्मल मटेरियल आहे. तर ह्याला काय केलं, ह्याला मी एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मी अप्लाय केलं. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळानं मला काय बघायला मिळेल की हा तुम्हाला एक मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतोय. म्हणजे मी एक ऑलरेडी फील्ड त्याला दिलेली आहे, पण आता फील्ड दिल्यानंतर हा मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये आला आणि स्वतः एक फील्ड त्याने क्रिएट केली. बघा मी काय सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. एक नॉर्मल मटेरियल घेतला ज्यामध्ये कोणतीच मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाहीये, त्याला मी काय केलं, त्याला मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याला अप्लाय केलं. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिल्यामुळं त्याच्यामध्ये ती मॅग्नेटिक प्रॉपर्टी क्रिएट झाली, निर्माण झाली. आणि तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये आल्यामुळे जी प्रॉपर्टी त्याने क्रिएट केली, तर तो स्वतः मटेरियल काय झाला, एक मॅग्नेट तयार झाला. आणि मॅग्नेट तयार झाल्यामुळे तो परत काय करायला, तो मटेरियल अजून एक फील्ड क्रिएट करायला लागला. म्हणजे ऑलरेडी आलेली एक फील्ड आणि ह्या मटेरियल पासून मिळालेली एक फील्ड, अशी ती 2 फील्ड आपल्याला तिथं मिळाली. म्हणजेच हा काय झाला, हा मटेरियल मॅग्नेटाइज झाला. मटेरियल काय झाला, मॅग्नेटाइज. म्हणजे तो मॅग्नेटायझेशनच्या प्रॉपर्टीमध्ये आला. आता तो बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. म्हणजे एखादा कंडक्टर आणला तर त्यांच्यामध्ये काय होईल, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बघायला मिळेल. बरोबर? आणि इथं तुम्हाला नॉर्थ पोल बघायला मिळेल, इथं तुम्हाला साऊथ पोल. म्हणजे डायपोल मोमेंट डायरेक्शन कशी फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. अशा पद्धतीने तो डायपोल आपला काय होतोय, तयार होतो. मग आता हा झाला आपला मॅग्नेटायझेशन, की जिथं त्या मटेरियलला जर तुम्ही एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली तर तो मॅग्नेट झाला, म्हणजे तो मॅग्नेटाइज झाला. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आली, म्हणजे एक मॅग्नेट सारखा बिहेव करायला लागला. आता हा झाला मॅग्नेटायझेशन, की जिथं तुम्हाला फॉर्म्युला काय मिळाला, mz इज इक्वल टू mnet अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे सुद्धा एसआय किती, तर अँपियर पर मीटर. देन व्हॉट इज अबाउट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, इट इज डिनोटेड बाय एच वेक्टर. आता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय, बरोबर? आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. मॅग्नेटायझेशन समजलं की त्या नॉर्मल मटेरियलला फील्ड दिल्यामुळे ते मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी त्याला मिळाली. तो बिहेव कसा करायला लागला, मॅग्नेट सारखा बिहेव करायला लागला. मग आता ह्या मटेरियल मध्ये जी मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी मिळाली, कुणामुळे मिळाली, तर त्या एक्सटर्नल फील्डमुळे मिळाली. मग त्याने काय केलं, त्याने एक प्रोसेस केली. मग तो ती प्रोसेस जी आहे त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. बघा परत एकदा रिपीट करतो. हा आपला एक नॉर्मल मटेरियल आहे. ह्या नॉर्मल मटेरियलला आपण एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली. मग ते फील्ड अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी क्रिएट झाली, त्याला आपण म्हणलं मॅग्नेटायझेशन. मग तो मॅग्नेटायझेशन होण्यासाठी जी काय प्रोसेस आपण जी प्रोसेस केली किंवा त्याचा कॉज, त्या मॅग्नेटायझेशनचा जो कॉज आहे कशापासून तो झाला, म्हणजे जी प्रोसेस त्याला जी झाली त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच. समजतंय का मी काय म्हणतो? म्हणजे जी मटेरियलला जी मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी मिळाली त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस झाली ना, त्याच्यावरती काम सुरू झालं. त्या प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. समजतंय का मी काय सांगतोय? आणि त्याचं एसआय युनिट इज सिमिलर टू द मॅग्नेटायझेशन. म्हणजे मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं एसआय युनिट सेमच आहे, दॅट इज अँपियर पर मीटर. मी काय म्हटलं,
मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तुम्ही त्या मटेरियलला अप्लाय केलं की त्याच्यामध्ये काय झालं, मॅग्नेटिक प्रॉपर्टी तयार झाली त्या मटेरियलची, म्हणजे इट बिहेव लाईक अ मॅग्नेट, म्हणजे त्यामुळे त्याला तो मॅग्नेटायझेशन आपण त्याला म्हणतोय, बरोबर. मग ह्या मॅग्नेटायझेशन होण्यासाठी जी काय प्रोसेस जी झाली त्याच्यावरती, मॅग्नेट रूपांतर होण्यासाठी जी काय प्रोसेस त्याच्यावरती जी झाली त्या प्रोसेसला आपण काय सांगतोय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. होप सो तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला मॅग्नेटायझेशन समजलं, तुम्हाला मॅग्नेटिक इंटेन्सिटी समजली. ठीक आहे, मग आता एक छोटंसं डेरिव्हेशन आपण घेतोय आणि ते डेरिव्हेशन आपण लिहितोय. मग आता त्यासाठी एक छोटे डेरिव्हेशन बघण्यासाठी तुम्हाला आता मागच्या टॉपिक मध्ये तुम्हाला सॉलिनॉइडचं इक्वेशन तुम्हाला मी सांगितलं होतं, बरोबर. सॉलिनॉइड होता, टोरॉइड होता. मग त्या सॉलिनॉइड साठी आपल्याला ते इक्वेशन बघायचं आहे, त्याच्यावरून आपलं पुढे इक्वेशन लिहायचं. मग आता सपोज हा इथं सॉलिनॉइड कन्सिडर केला, त्यातून करंट फ्लो व्हायला लागला, बरोबर. आणि बघा हा एक सॉलिनॉइड आहे. मग सॉलिनॉइड साठी मी जर असं म्हणलं, द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस ऑफ द सॉलिनॉइड इज गिवन बाय B इज इक्वल टू μ0 ni. B इज इक्वल टू μ0 ni. आता सॉलिनॉइड आहे म्हणजे त्याला नंबर ऑफ टर्न्स आहेत, मग त्यातून तो करंट किती फ्लो होतोय, तर I एवढा करंट फ्लो होतोय, म्हणजे तुम्हाला n नंबर ऑफ टर्न्स, I इज द करंट पासिंग थ्रू दिस कॉइल, बरोबर. आणि व्हॉट इज म्यू झिरो इज द परमॅबिलिटी इन ए फ्री स्पेस, म्हणजे हा सॉलिनॉइड आपला कुठं आहे, फ्री स्पेस मध्ये आहे, बरोबर. म्हणजे आता करंट फ्लो झाला की जेणेकरून तुम्हाला ही फील्ड अशी मिळाली, दॅट इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. ही फील्ड तुम्हाला अशी मिळाली. इथं तुम्हाला नॉर्थ पोल मिळतोय, इथं तुम्हाला साऊथ पोल मिळतोय. हा तुमचा नॉर्थ पोल, हा तुमचा साऊथ पोल, बरोबर. मग आता अलॉंग द ऍक्सिस साठी तुम्हाला ह्या पॉइंटला, म्हणजे ऍक्सिसच्या पॉइंटला इंटेन्सिटी बघितली, तर ती इंटेन्सिटी किती आहे मॅग्नेटिक फील्डची, तर B इज इक्वल टू μ0 येणार, बरोबर. आता इथलं कुठलाही मटेरियल आपण तिथं प्लेस केलाय का, कोणताच मटेरियल प्लेस केलेला नाही, बरोबर. म्हणजे ते झालं आपलं B नॉट इज इक्वल टू μ0 येणार विदाउट मटेरियल. विदाउट मटेरियल साठी इक्वेशन म्हणजे फक्त सॉलिनॉइड आहे, त्याच्यामध्ये कोणताच मटेरियल प्लेस केलेलं नाही, की फक्त तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड मिळाली आणि त्या ऍक्सिस वरती इंडक्शन किती मिळालं, तर B नॉट इज इक्वल टू μ0 येणार. हे झालं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता मी काय केलं, आता मी एक मटेरियल त्याच्यामध्ये प्लेस केला. आता काय केलं, त्याच्यामध्ये एक मटेरियल प्लेस केला. आता हा मटेरियल प्लेस केल्यानंतर हा नॉर्मल मटेरियल बघा, जसं सांगितलं, हा काय नॉर्मल मटेरियल. नॉर्मल मटेरियल मी घेतला आणि त्याच्यामध्ये आत जाऊन ठेवला, की तुझा आत मी काय केलं, त्या सॉलिनॉइड मध्ये तो मटेरियल मी प्लेस केला. आता हा मटेरियल प्लेस केल्यानंतर जी फील्ड आली ती फील्ड कुणाला गेली, ती फील्ड गेली त्या मटेरियलला, ती फील्ड गेली त्या मटेरियलला, बरोबर. आता ह्या मटेरियलला ती फील्ड गेल्यामुळे काय झाला, ह्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन झालं, की जिथं त्याला मॅग्नेटाइजची प्रॉपर्टी मिळाली, मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी मिळाली. आता ही जी पहिली फील्ड जी होती ती आपली कोणती फील्ड होती, तर ती B नॉट होती, फॉर विदाउट मटेरियल, बरोबर. आता मटेरियल प्लेस केल्यामुळं ती एक्सटर्नल फील्ड त्या मटेरियलला मिळाली, इथून आली अशी एक्सटर्नल फील्ड त्या मटेरियलला मिळाली, की जेणेकरून आता काय झालं, त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी मिळाली. म्हणजे आता हा काय झाला, इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट, म्हणजे हा काय झाला, मॅग्नेट सारखा बिहेव्हिअर लागला. मग आता मॅग्नेट सारखा बिहेव्हिअर लागला म्हणजे त्याने इथं काय केलं, इथं त्यानं नॉर्थ पोल क्रिएट केला, इथं त्यानं साऊथ पोल क्रिएट केला. म्हणजे आता नॉर्थ पोल झाला, साऊथ पोल झाला, त्याचबरोबर त्यानं काय केलं, त्यानं स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केली आणि ती फील्ड मध्ये फॉर मटेरियल, फ्रॉम मटेरियल. पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा एक नॉर्मल मटेरियल होता, बरोबर. आता मटेरियल मी काय प्लेस केलं नाही, काय फक्त सॉलिनॉइड होता, त्याच्यापासून जी मला फील्ड मिळाली, मग त्या विदाउट मटेरियल साठी त्या ऍक्सिस वरती मिळणारं इक्वेशन मला माहिती आहे, ते म्हणजे किती, तर B नॉट इज इक्वल टू μ0 येणार.
आता काय केलं, मी तो मटेरियल घेतला आणि सॉलिडच्या बरोबर मध्ये प्लेस केलं. आता मध्ये प्लेस केल्यामुळे आता जी येणारी जी फील्ड आहे ती फील्ड कोणाला मिळाली, त्या मटेरियलला मिळाली. मटेरियलला मिळाल्यामुळे तो काय झाला, तो मॅग्नेटायझेशन मध्ये आला. मग तो आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवायला लागला. मग तो आता मॅग्नेट सारखा बिहेव करायला लागला. मग इथं त्याला नॉर्थ पोल मिळाला, इथं त्याला साऊथ पोल मिळाला. म्हणजेच त्यानं काय केलं, त्यानं अजून एक फील्ड क्रिएट केली आतल्या मटेरियल. मग ती फील्ड म्हणजे कुठली, तर तो म्हणजे बिहेव. बरोबर. मग आता विथ मटेरियल मॅग्नेटिक फील्ड बीएम काय मिळाला त्याला, आपल्याला मॅग्नेटायझेशन मिळाला. म्हणजेच बीएम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. म्हणजेच बीएम इज इक्वल टू म्यू 0 एम. इक्वेशन नंबर सेकंड. बरोबर. म्हणजेच काय, मॅग्नेटायझेशन झाला म्हणजे तो मॅग्नेट झाला आणि तो मॅग्नेट झाल्यामुळे तुम्हाला फील्ड मिळाली. फील्ड आपण त्याला एक्सटर्नल फील्ड पाहिजे आपण त्या मटेरियलला दिली. एक्सटर्नल फील्ड दिल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटची प्रॉपर्टी मिळाली. मॅग्नेट झाल्यामुळे त्याने फील्ड क्रिएट केली दुसरी, ती कोणती, बीएम. म्हणजेच काय, तर मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बीएम. मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू BM. Therefore, BM is equal to mu 0 M. What is mu 0? Mu 0 is the permeability of a free space. म्हणजे ते आपण फ्री स्पेस मध्ये सगळं करतोय. बरोबर. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. बरं. आता टोटल फील्ड किती मिळाली, एक फील्ड म्हणजे पहिली आपली बी नॉट आणि दुसरी फील्ड आली म्हणजे बीएम. बरोबर. मग आता नेट फील्ड किती मिळणार, नेट फील्ड म्हणजे बी नेट इज इक्वल टू बी नॉट प्लस बीएम. बी नॉट प्लस बीएम. मतलब बी नॉट किती आपला, बी नॉट इज इक्वल टू म्यू 0 एन आय, म्यू 0 एन आय प्लस बीएम किती आपल्याकडं, म्यू 0 एम. म्यू 0 एम कॉमन काय निघेल, म्यू 0 कॉमन निघेल. ब्रॅकेट मध्ये राहिले किती, एन आय प्लस एम. समजलं पर्यंत बी नेट. बरोबर. आता इथं मी असं बनेल, इथं असं म्हणेल, here x is equal to m which is magnetic intensity. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं होतं की ह्या मटेरियलला मॅग्नेट करण्यासाठी जी प्रोसेस जी लागली, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. तो म्हणजे एच. आणि तो कुणावरती डिपेंड आहे, तो डिपेंड त्या करंटवरती. म्हणजे करंट आहे म्हणून तुम्हाला फील्ड मिळाली आणि ते फील्डमुळे तुम्हाला काय झाला, मॅग्नेटिक प्रॉपर्टी मिळाली, मॅग्नेटायझेशन झाला. बरोबर. म्हणजे कोणावरती डिपेंड आहे, करंटवरती डिपेंड आहे. म्हणजे करंट नसतं तर ते काय झालं नसतं. करंट असल्यामुळे तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये आला. ठीक आहे. म्हणून आपण काय म्हणतोय, एच इज इक्वल टू एन इंटू आय. हा झाला आपला मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मग आता इक्वेशन बघा बरं, इथं आपल्याला एनआय दिलंय, मग इथे एनआयच्या ठिकाणी मी काय करतो, एच. म्हणजे काय आहे इक्वेशन, तर बी नेट इज इक्वल टू mu 0 in bracket h plus m. mu 0 पलीकडे गेला म्हणजेच काय झाला, b upon mu 0 is equal to h plus m. m पलीकडे गेला म्हणजेच h is equal to b upon mu 0 minus m. इथं एक तुम्हाला इक्वेशन मिळाला, h is equal to b upon mu 0 minus m. समजलं पर्यंत. आता इथं काय म्हणलं आपण, बीएम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. म्हणजेच मॅग्नेटायझेशन. आता मी काय म्हणतोय, मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. Magnetization is directly proportional to magnetic intensity. म्हणजेच प्रोसेस जी झाली, याच म्हणजे काय म्हणलंय, द प्रोसेस, बिकॉज ड्यू टू प्रोसेस द मटेरियल गेट्स मॅग्नेटाइज्ड. ड्यू टू द प्रोसेस मटेरियल गेट्स मॅग्नेटाइज्ड. म्हणजे ह्या मटेरियल वरती जी प्रोसेस झाल्यामुळे काय झाला, हा मॅग्नेटाइज झाला. बरोबर.
मग ती प्रोसेस म्हणजेच काय एच आहे बरोबर. मग त्या एच मुळे काय झाला हा मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये आला म्हणजेच मॅग्नेटायझेशन झालं. म्हणून मी काय म्हणलं मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक इंटेन्सिटी. म्हणजेच काय येणार इक्वेशन तर एम इज इक्वल टू काय एच. आणि हा काय म्हणजेच काय त्याला आपण म्हणताना CHI म्हणतोय किंवा त्याचं नाव आहे त्याचं नाव काय आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मग आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय व्हॉट इज द ऍक्च्युअल मिनिंग ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. तर जो काय मटेरियल तुम्ही घेतलाय म्हणजे बघा सपोज माझ्याकडे दोन मटेरियल आहेत. सपोज माझ्याकडे दोन मटेरियल आहेत. मग आता हे जे दोन मटेरियल जे आहेत ह्या दोन्ही मटेरियलला मी इकडून काय केलं इथून त्याला मॅग्नेटिक फील्ड मी प्रोव्हाइड केली. मग आता मॅग्नेटिक फील्ड त्याला दिल्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तर एक मटेरियल काय झाला हा चांगला मॅग्नेटाइज झाला चांगली मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतोय. पण हा मटेरियल वीक मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी तुम्हाला चांगली मिळाली ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी तुम्हाला वीक मिळाली. म्हणजे इथं हाय मिळाला ह्याच्यामध्ये वीक मिळाला. मग हे कुणामुळे झालं त्या मटेरियलच्या बिहेवियर वरती झालं. मग तो मटेरियल आपल्याला सांगू शकतोय की बाबा ह्याची ससेप्टिबिलिटी जास्त आहे ह्याची ससेप्टिबिलिटी कमी आहे. कारण हा काय करतोय ह्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्हाला जास्त मिळणार आहे ह्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्हाला कमी मिळाली. म्हणजे फील्ड तर दोघांना मी एकसारखी अप्लाय केली पण हा काय झाला हा स्ट्रॉंग मॅग्नेट झाला हा काय झाला वीक मॅग्नेट झाला. कळतंय. फील्ड तर दोघांना एकसारखीच दिली दोघांना फील्ड एकसारखी दिल्यामुळे मटेरियल आपले डिफरंट आहे. मटेरियल आपले काय डिफरंट आहे. मग आता फील्ड दिल्यानंतर हा काय झाला व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेट झाला हा काय झाला वीक मॅग्नेट झाला. म्हणजे साहजिकच जिथं स्ट्रॉंग मॅग्नेट आहे त्याची प्रॉपर्टी मला चांगली मिळणार किंवा जास्त मिळणार आणि जिथं वीक आहे तिथं मला प्रॉपर्टी त्याची कमी मिळेल बरोबर. मग ते जे बिहेवियर जे आपल्याला मटेरियल जे सांगतोय तो म्हणजेच काय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. द बिहेवियर ऑफ द मटेरियल इन मॅग्नेटिक फील्ड किंवा इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट बिहेवियर ऑफ द मटेरियल दॅट इज काय इज नोन एज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बरोबर. मग आता मला हे इक्वेशन मिळालं एम इज इक्वल टू काय एच. मग ती व्हॅल्यू आता एम ची मी इथं सबस्टिट्यूट करतो म्हणजे काय मिळणार इक्वेशन बघा बरं काय मिळणार इक्वेशन इथून इकडं काय मिळणार इक्वेशन एच इज इक्वल टू बी अपॉन म्यू 0 मायनस सॉरी त्या इक्वेशनच्या ऐवजी आपण इथलं इक्वेशन कन्सिडर करू हे इक्वेशन कन्सिडर करू तर म्हणजे 1 2 त्याला म्हणूया 3 त्याला म्हणूया 4 त्याला म्हणूया 5 becomes equation 4 becomes किती येणार b is equal to mu 0 h plus m म्हणजेच किती तर काय इंटू h म्हणजेच b is equal to mu 0 h कॉमन निघेल म्हणजेच 1 प्लस काय इंटू h बरोबर का. b is equal to mu 0 काय केलं ही टर्म घेतली m च्या ठिकाणी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली m is equal to काय h h कॉमन बाहेर घेतला आणि राहिली किती 1 प्लस काय म्हणजेच b is equal to mu 0 1 प्लस काय इंटू h. समजले तोपर्यंत कळालं. तर आता एक दोन फक्त स्टेप राहिले त्याचं काय मिळालं आपल्याला इक्वेशन तर b is equal to mu 0 1 प्लस काय ब्रॅकेट क्लोज h. Here 1 plus काय is equal to mu r. 1 plus काय ची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो mu r म्हणजे काय रिलेटिव्ह परमिएबिलिटी. तसा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपल्याकडे होता तसंच आपल्याला काय मिळतं रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे त्याचं रिलेशन बरोबर. आता याची व्हॅल्यू इथं पुट केली तर मला काय मिळेल तर b is equal to mu 0 mu r into h बरोबर का. b is equal to mu 0 mu r h
कारण 1 प्लस कायची व्हॅल्यू किती आहे म्यू आर, मग ती व्हॅल्यू पुट केली म्यू 0 म्यू आर इंटू एच. ओके, मग आता त्याचबरोबर आपल्याला असं माहित आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आठवा इलेक्ट्रिक फील्ड मधला K is equal to epsilon upon epsilon 0 is equal to epsilon r. Relative permittivity is the ratio of permittivity of a medium to the permittivity of a vacuum. तसाच relative permeability is equal to permeability in a medium to the permeability of a free space. Permeability of a free space. Relative permeability is the ratio of permeability in a medium to the permeability in a free space. म्हणजेच हा म्यू 0 इकडे गेला, म्हणजेच म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. ती व्हॅल्यू मला किती मिळाली, म्यू मिळाली, म्हणजेच बी इज इक्वल टू म्यू एच. दिस इज आवर फायनल एक्सप्रेशन, बी इज इक्वल टू म्यू एच. समजले तर बरं आहे. कळालं तर हे सगळं नोट डाऊन करून घ्या. थोडक्यात परत एकदा रिपीट करतो काय काय केलं मी याच्यामध्ये. पहिल्यांदा एक सॉलिनॉइड कन्सिडर केला आपण. मग सॉलिनॉइड साठी इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेटिक डायपोल. एका बाजूला नॉर्थ पोल एका बाजूला साऊथ पोल, की जेणेकरून तुम्हाला ती फील्ड अशी मिळाली फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल बाहेर, आणि आतल्या बाजूला कसा साऊथ पोल टू नॉर्थ पोल. बरोबर. मग आता मटेरियल आपण त्याच्यामध्ये प्लेस केला नव्हता, म्हणजे विदाउट मटेरियल आपल्याला मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस किती मिळाला, तर बी नॉट इज इक्वल टू म्यू 0 एन आर. तर आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता काय केलं, त्या सॉलिनॉइड मध्ये आपण एक मटेरियल त्यामध्ये काय केला, प्लेस केला. म्हणजे एक मटेरियल त्यामध्ये आपण काय केला, प्लेस केला. आता प्लेस केल्यामुळे जी फील्ड त्याला आली बी नॉट, ती कुणाला मिळाली, त्या मटेरियलला मिळाली. मटेरियलला मिळाल्यामुळे तो काय झाला, तुझं मॅग्नेटायझेशन झालं, तो बिहेव लाईक अ मॅग्नेट करायला लागला. मग मॅग्नेट बिहेव करायला लागल्यामुळे तिथून काय झालं, तर स्वतः एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केली, ती म्हणजे बीएम. मग ते काय झालं, बीएम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम, म्हणजे बीएम इज इक्वल टू म्यू 0 एम मॅग्नेटायझेशन. बरोबर. इक्वेशन नंबर 2. मग नेट मॅग्नेटिक फील्ड मला किती मिळेल, बी नेट इज इक्वल टू बी नॉट प्लस बीएम. मग बी नॉट ची व्हॅल्यू पुट केली, बीएम ची व्हॅल्यू पुट केली, म्यू 0 कॉमन निघाला, एनआय प्लस एम मिळाला. देन व्हॉट इज एनआय, एनआय इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. What is magnetic field intensity? The process which is given for the material for magnetization, that process is called as a magnetic intensity. ठीक आहे. मग ती एच ची व्हॅल्यू पुट केली, म्यू 0 एच प्लस एम इक्वेशन मिळालं. म्यू 0 पलीकडे गेला म्हणजे बी अपॉन म्यू नॉट इज इक्वल टू एच प्लस एम. ठीक आहे. एम पलीकडे गेला मग मायनस एच इज इक्वल टू बी अपॉन म्यू नॉट मायनस एम. तसंच आता जी प्रोसेस आपण त्या मटेरियलला अप्लाय केली मॅग्नेटायझेशन, त्याच्यामुळे मॅग्नेटाइज झाला, मॅग्नेटायझेशन मध्ये आला, त्यामुळे मॅग्नेटायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच, म्हणजे एम इज इक्वल टू काय एच, काय झाला, कॉन्स्टंट. दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी विच शोज बिहेवियर ऑफ मटेरियल. त्या मटेरियलचं बिहेवियर कसं असेल ते सांगा. ओके. मग ते मटेरियल तुमचा हा जो काय आहे तो काय काय असणार आहे, एक तर तो पॉझिटिव्ह असेल किंवा एक तर तो निगेटिव्ह असेल. म्हणजे बघा, मी कालच्या लेक्चरमध्ये आपल्याला असं म्हणलं होतं की देयर आर 3 टाइप्स ऑफ मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. मग या 3 मटेरियल मध्ये तुम्हाला त्याचा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कोणाला असेल, वीक मॅग्नेटिक फील्ड कोणाला असेल, बरोबर, ऍव्हरेज कोणाला असेल, ते आपण ते एक्सप्लेन करतोय. मग ते कशावर सांगतोय, तर ह्या मटेरियलच्या बिहेवियरवरती. मग आता काय असणार आहे, जो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे तो काय असणार आहे, तो त्याची व्हॅल्यू तुमची मटेरियलची पॉझिटिव्ह असणार आहे. That magnetic susceptibility of ferromagnetic material is positive and magnetic susceptibility for diamagnetism is negative. म्हणजे डायमॅग्नेट मटेरियल मध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू तुम्हाला निगेटिव्ह मध्ये मिळते आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये तुम्हाला हाय मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतो. बरोबर. मग आता ती व्हॅल्यू घेतली, ही व्हॅल्यू काय केली, इक्वेशन 4 मध्ये सबस्टिट्यूट केली, एम ची व्हॅल्यू घेतली, म्हणजे इक्वेशन 4 बिकम्स बी इज इक्वल टू म्यू 0 एच ऍज इट इज. एम ची व्हॅल्यू काय इंटू एच, काय इंटू एच, एच कॉमन घेतला, राहिले किती 1 प्लस काय. बरोबर. तिथून आपण इथे येतोय तर बी इज इक्वल टू म्यू 0 1 प्लस काय एच ऍज इट इज लिहिलं मी. मग आता 1 प्लस कायची व्हॅल्यू किती, तर तो म्हणजे म्यू आर. व्हॉट इज म्यू आर, म्यू आर इज द रिलेटिव्ह परमॅबिलिटी. बरोबर. मग ती व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली, काय मिळालं, बी इज इक्वल टू म्यू 0 म्यू आर इंटू एच. मग हे आपल्याला इक्वेशन माहित आहे जे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये केलं. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी
इज द रेशिओ ऑफ परमिटिव्हिटी ऑफ ए मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ ए व्हॅक्यूम. तसंच रिलेटिव्ह परमॅबिलिटी इज द रेशिओ ऑफ परमॅबिलिटी ऑफ ए मीडियम टू द परमॅबिलिटी ऑफ ए व्हॅक्यूम. मग ती व्हॅल्यू प्रमाणे मला म्यू मिळाला. म्यू ची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. दिस इज आवर फायनल एक्सप्रेशन. दॅट इज नेट मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. समजलं? तर पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आज आपण इथंच थांबवतोय. हा आपला दुसरा पॉईंट झाला. आता एकच पॉईंट राहतोय तो म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल. हे तुम्हाला डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. म्हणजे तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये 3 पॉईंट तुमचे कव्हर होतील. बरोबर. आणि मग आपला हा टॉपिक इथं संपतोय की जेणेकरून आपण परवा दिवशी नवीन लेक्चरला सुरुवात करू. पण त्याच्या अगोदर थोडे आपल्याला प्रॉब्लेम्स पण बघितले पाहिजे. म्हणजे उद्याच एक लेक्चर आणि परवाच एक लेक्चर आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये जातील. म्हणजे हा टॉपिक आपला संपेल. होप सो तुम्हाला लेक्चर आजचा आवडला असेल तर प्लीज त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या बरोबर पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि जर काही डाऊट असेल तर प्लीज मला तुम्ही विचारा. तुम्ही कॉल करू शकता, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. पण काही डाऊट असेल तर प्लीज 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 तुम्ही विचारा. तुमच्या शंका क्लिअर केल्या जातील. ठीक आहे. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.